तर लोकशाही मराठीने नद्यांचा रियालिटी चेक केला। राज्यातील अनेक नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। दूषित नद्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मुंबईतील मोठी नदी असेल किंवा पुण्यातील मुळा मोठा नदी, या नद्या आजही अमृत अवस्थेत आहेत। मुंबईतील मिठी नदी ही देखील सध्या दूषित असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील मुठा नदीची काय अवस्था आहे याचा देखील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। काल मुंबईतील सभेमध्ये राज ठाकरेंनी राज्यातील प्रदूषित नद्यांचा मुद्दा हा उपस्थित केलेला आहे। मुंबईतील मिठी नदी असेल किंवा पुण्यातील वाहणारी मुळा मुठा नदी असेल, या नद्या अगदी मरणासन्न अवस्थेत आहेत असं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण मुठा नदीमध्ये जवळ आहोत आणि इथेही पाहतोय की अनेक वर्षांपासून ही मुठा नदी वाहते, पण तिचं पात्र हे अक्षरशः दूषित असलेलं पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिका राज्य सरकारकडून नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय, पण गेल्या अनेक वर्षांपासून हा नदी प्रकल्प सुरू आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही नदी ही स्वच्छ झालेली आपल्याला दिसत नाहीये। ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की या नदीचं पात्र अक्षरशः तुडुंब भरून वाहतं आणि पूर सुद्धा येताना पाहायला मिळतं। याचं अनेक कारणं आहेत। जे कारण म्हणजे या नदी पात्रामध्ये जे अनधिकृतपणे बांधकाम सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे या नदीचं पात्र सुद्धा कमी होताना पाहायला मिळतं। सध्या तरी ही नदी आहे जी मुठा नदी आपण पाहतोय ती पूर्णपणे दूषित असलेली पाहायला मिळते आणि थेट सांडपाणी असेल किंवा कारखान्यांचं पाणी असेल ते थेट अशा पद्धतीने या नद्यांमध्ये सोडलं जाते, जे मनुष्यासाठी आणि प्राणी जनावरांसाठी सुद्धा अतिशय धोकादायक असल्याचं पाहायला मिळते। आणि कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।